झी 24 तास एक पाऊल पुढे। तर संबंध महाराष्ट्रभरामध्ये आषाढी एकादशीचा उत्साह आहे। मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि प्रमुख शहरांमधल्या विठ्ठल मंदिरांमध्ये आज आषाढी एकादशीचा उत्सव साजरा होतोय। मुंबईमधल्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण थेट जाऊयात। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप त्या ठिकाणी आहेत। दीपाली, मुंबईतलं वडाळा मंदिर म्हणजेच या विठ्ठल मंदिराला मुंबईमध्ये साक्षात प्रति पंढरपुराचा मान आहे, तशी ओळख आहे। आज आषाढी एकादशी आहे, काय आज दिवसभरात कार्यक्रम आहेत विठ्ठल मंदिरात वडाळ्याच्या, आणि तुझ्या मागे आम्हाला भजन कीर्तनाचा आवाज ऐकू येतोय। अगदी सकाळपासून उत्साहाला उधाण आलेलं दिसतंय। नक्कीच मध्यरात्रीपासूनच भाविकांनी वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे। आजचा दिवस असा आषाढी एकादशीचा, सगळे जे भाविक आहेत ते अगदी प्रसन्न मनाने इथे आलेले आहेत। अभंग गीत इथे सुरू आहे, अभंग गाणं इथे सुरू आहे आणि त्याच्यासाठी जे सगळे जे भाविक आहेत ते जमलेले आहेत। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आषाढी एकादशीचा उत्साह या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे भाविकही दिसत आहेत, अगदी बाहेरपर्यंत दूरपर्यंत भाविकांची जी रीग आहे ती लागलेली आहे। मध्यरात्रीपासूनच भाविक इथे जमायला सुरू होते आणि जसजसा दिवस पुढे ढकलतोय तसतसं भाविकही इथे अधिक जमताना दिसत आहेत। तर मुंबईभरामधले भक्त या ठिकाणी गर्दी करतील, काय नेमकी आज दिवसभरामध्ये मंदिरामध्ये कार्यक्रम असणार आहेत? नक्कीच पहाटेच इथे विठ्ठल मंदिरामध्ये पूजा जी आहे ती पार पडलेली आहे। याच्या पुढे हे जे वारकरी आहेत किंवा हे जे भाविक आहेत हे सगळे एकत्र जमणार आहेत आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल इथे असणार आहे। अभंग असतील किंवा पूजा असेल, पुन्हा दुपारी एकदा इथे पूजा केली जाणार आहे आणि विविध कार्यक्रम, जसं अभंग गीत हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, कारण त्याच्यातूनच ते आपल्या पांडुरंगाला पाहत असतात आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच्यामुळे महत्त्वाचं म्हणजे अभंग गीत इथे सकाळपासूनच सुरू आहे आणि तेच दिवसभर चालू राहणार आहे मंदिरामध्ये। दीपाली, एक गोष्ट विशेष या ठिकाणी आवर्जून नमूद करावीशी वाटते। अगदी काल मध्यरात्रीपर्यंत मी देखील या सगळ्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गेलो, एक दोन मंदिरांमध्ये। आता मी तुझ्या मागे देखील बघतोय, आजच्या या आषाढीच्या सोहळ्यामध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणावरती दिसते। एक गोष्ट आपल्याला आवर्जून नमूद केली पाहिजे, ती म्हणजे या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये वारकरी संप्रदायात तरुण मंडळी, अगदी लहान मुलांपासून सगळेच मोठ्या प्रमाणावरती भाग घेताना दिसत आहेत। काय सांगशील, या मंदिरामध्ये देखील इथं तरुणाई मोठ्या प्रमाणावरती दिसते? नक्कीच तरुणांचा, लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांचाच आजच्या दिवशी आहे इथे भाविक विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। तरुणांचा देखील समावेश आहे। आपण जर इथलंच पाहिलं तर इथे देखील काही तरुण तुम्हाला पाहायला मिळतील, काही लहान मुली पाहायला मिळतील। त्या माध्यमातून का होईना पण ते त्याच्यामध्ये रस घेत असतात आणि ते ऐकण्याचा प्रयत्न करत असतात। त्यातून त्यांना जे अनुभवता येतं किंवा त्यातून त्यांना जो आनंद घेता येतो ते ऐकताना दिसतात, बोलताना दिसतात। याच्यातही तरुण मंडळी आहे। तसंच दर्शनाच्या रांगेत जर आपण पाहिलं त्याच्यामध्येही मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असते, मात्र पहाटेपासून तरुण तरुणी हे दोघेही या गर्दीमध्ये किंवा भाविकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। निश्चित दीपाली, आणि हे खरोखर अत्यंत चांगली गोष्ट आहे ही, कारण वारकरी संप्रदायामध्ये बंधुतेची, समतेची, जातीभेद रहित समाजाची आणि खरं तर तरुणांना आज ज्या गोष्टीची गरज आहे ती म्हणजे उच्च प्रतीच्या संस्कार मूल्यांची शिकवण दिली जाते। आज आषाढी एकादशी आहे। या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराला आपण सांगूयात प्रेक्षकांना दीपाली, फार मोठा इतिहास आहे। मुंबईत ज्यावेळेला छोटी छोटी गावं होती, ही उपनगरं नव्हती, त्यावेळेला मुंबईमधलं वडाळा हे देखील एक छोटंसं गाव होतं आणि या गावामधल्या या मंदिरामध्ये कित्येक संत येऊन गेल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात। अनेक संतांचे या ठिकाणी प्रत्यक्ष कीर्तनं झाली आहेत, भजनं झाली आहेत आणि म्हणून मुंबईतल्या वडाळ्याच्या या विठ्ठल मंदिराला प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं। झी 24 तास एक पाऊल पुढे।